तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 6,40,879 महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या। मात्र तपासणी अंती विविध कारणांमुळे 30,304 महिलांचा लाभ रद्द करण्यात आला आहे। तर 390 महिलांनी आपला लाभ बंद करण्यासाठी विनंती केली होती, त्यावरून त्यांचा देखील लाभ रद्द करण्यात आला। सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन महिला व बाल कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। मध्ये सध्या लाडक्या बहिणीची किती संख्या आहे, किती महिलांनी लाभ स्वतःहून सोडला आणि किती महिला अपात्र करण्यात आल्या? बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6,71,183 अर्ज प्राप्त झाले होते। त्याच्यापैकी छाननी केली असता 6,40,879 अर्ज हे मंजूर करण्यात आले आणि त्यांना लाभ देण्यात येत होता। विविध कारणास्तव ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कागदपत्रांची अपूर्तता असेल किंवा वाहन असेल किंवा एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असेल, असे वेगवेगळ्या कारणास्तव 30,304 अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत। तसेच स्वतःहून काही लाभार्थ्यांनी वैयक्तिक कारणास्तव असेल किंवा इतर योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने असेल अर्ज रद्द करण्यासाठी आपल्याकडं रिक्वेस्ट केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने खालून अहवाल घेऊन त्या पद्धतीने 390 लाभार्थ्यांचे अर्ज रद्द केलेले आहेत। जिल्ह्यातील इतर लाडक्या बहिणींना काय नेमकं आव्हान? लाडक्या बहिणींना हेच आव्हान असेल की शासनामार्फत लाडक्या बहिणींचा लाभ व्यवस्थित त्यांना विहित मुदतीत जाण्यासाठी तसेच लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। त्याची मुदतवाढ 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आली असून ज्या लाडक्या बहिणींची अजून ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत करून घेणे। तसेच ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती हे मृत्यू पावलेले असतील किंवा घटस्फोट झालेला असेल किंवा इतर कारणामुळे त्यांना ई-केवायसी अडचण येत असेल यापैकी कारणामुळे, तर त्यांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा। सोबत त्याचे मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा कायदेशीर जे प्रमाणपत्र असेल तर ते अंगणवाडी सेविकेकडे सादर करावे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या।